نضيء بنورنا الدنيا وننشر في الفضاء أملا ونعلي عزم همتنا فمن طلب العلا وصل. السلام عليكم ورحمة الله وبركاته. الحمد لله رب العالمين والصلاة والسلام على سيد الأنبياء والمرسلين. प्रिय श्रोते हो, शुक्रवारी दिलेल्या अरबी प्रवचनाचे प्रिय मराठी भाषेत सारांश आपल्या सेवेत सादर आहे. प्रिय श्रोते हो आणि बंधूंनो, विश्वाच्या निर्मात्या व पालनकर्त्याने सर्व प्राणी निर्माण केल्यानंतर त्यांच्या उपजीविकेची व्यवस्थापन केली आणि जगाच्या पालनकर्त्याने स्वतः त्यांच्या उदरनिर्वाहाची जबाबदारी घेतली. एवढेच नाही तर पालनकर्त्याने त्यांना भूतलावर जीवन व्यतीत करण्यासाठी जमिनीवर चांगल्या प्रकारे व्यवस्थापन केली आणि त्यांच्यासाठी उपजीविकेचे साधन निर्माण केले, जेणेकरून त्यांनी आपल्या निर्मात्याचे प्रदान केलेल्या सामग्रीबद्दल आभार मानावे. पालनकर्ता सर्व मानवांच्या अंतिम व सुरक्षित पवित्र कुराणमध्ये म्हणतो, अऊदु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम वमा मिन दाब्बतिन फिल अर्दि इल्ला अलाल्लाहि रिस्कुहा व यअलमु मुस्तक़र्रहा व मुस्तौदअहा कुल्लुन फी किताबिन मुबीन. ज्याचा अर्थ असा आहे की भूतलावर चालणारा कोणताही प्राणी असा नाही ज्याच्या उपजीविकेची जबाबदारी अल्लाहवर नाही आणि ज्याच्या संबंधी तो जाणत नाही की त्याचे वास्तव्य कुठे आहे. सर्व काही एका स्पष्ट दप्तरात नोंदलेले आहे. म्हणून कोणताही जीव प्राणी जोपर्यंत आपल्या नशिबाचा खात नाही आणि आपल्या जीवनाचे क्षण पूर्ण करत नाही तोपर्यंत तो मरू शकत नाही. हजरत अबू उमामा रदियल्लाहु ताला अन्हु कथन करतात की प्रेषित मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम म्हणतात, जिब्राईल अलैहिस्सलाम यांनी माझ्या हृदयात ही गोष्ट रुजवली की कोणीही तोपर्यंत मरत नाही जोपर्यंत तो आपले नियुक्त जीवन पूर्ण करत नाही आणि त्याला आपल्या नशिबाची उपजीविका व उदरनिर्वाहासाठी आवश्यक सामग्री मिळत नाही. म्हणून तुम्ही कमाई सत्य मार्गाने प्राप्त करा. तुमची कमाई हलाल म्हणजे शुद्ध असायला हवी. उदरनिर्वाहाची सामग्री जर आपल्याजवळ उशिरा पोहोचत असली तरी तुम्ही वाईट मार्गाने कमाई करता कामा नये. सत्य हे आहे की पालनकर्ता सर्व गोष्टींचा स्वामी आहे. जे आम्हाला हवं आहे ते आपण ईश्वराचे आज्ञाधारक बनून आणि प्रामाणिकपणे प्राप्त करू शकतो. ज्याप्रमाणे पालनकर्ताकडून प्रत्येक सजीवावर विविध उपकारांचा वर्षाव केला जातो, त्याचप्रमाणे सजीवांना निरनिराळ्या स्वरूपात अन्नदानही मिळत असतो. म्हणून संपत्ती, संतती, पत्नी, घर, मालमत्ता आणि उच्च पदे आणि शासन हे सर्व काही उदरनिर्वाहात सामील आहे. जेव्हा पालनकर्ताद्वारे उदरनिर्वाह वाटप केलेला आहे तर सर्वात चांगला आणि शुद्ध तो उदरनिर्वाह आहे ज्यामध्ये पालनकर्त्याकडून बरकत म्हणजे ज्या सर्व प्रकारचा लाभ, समृद्धी प्राप्त होते. कारण की या बरकतद्वारेच ज्ञान, सत्कर्म, संपत्ती आणि आयुष्यात भर पडते. अरबी भाषेतील बरकत या शब्दाचा अर्थ खूप विस्तृत आहे, कारण की ज्याप्रमाणे त्याचा संबंध म्हणींशी आहे त्याचप्रमाणे त्याचा संबंध कर्मांशी देखील आहे. तसेच वेळ, स्थान आणि सर्व सजीवांशी देखील संबंधित आहे. जसे की बोलण्यात, वक्तव्यात बरकत म्हणजे पालनकर्त्याचे स्मरण आणि पवित्र कुराणचे पठण बरकत होणे आहे. जसे की पालनकर्ता पवित्र कुराणमध्ये म्हणतो, अऊदु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम व हाज़ा किताबुन अंज़लनाहु मुबारकुन फत्तबिऊहु वत्तकू लअल्लकुम तुरहमून. ज्याचा अर्थ असा आहे, आणि अशाच प्रकारे हा ग्रंथ आम्ही अवतरला आहे. एक समृद्धशाली ग्रंथ म्हणून तुम्ही याचे अनुसरण करा व अल्लाहच्या प्रकोपाला भिवून वागा, जेणेकरून तुमच्यावर दया केली जाईल. कर्ममध्ये बरकत व समृद्धी जसे पालनकर्त्याने उपासनेत बरकतला ठेवले आहे, म्हणूनच नमाज ही उपासना अभद्रता, अश्लीलतेपासून मानवाचे रक्षण करते आणि कुकर्मावर प्रायश्चित करण्याचे साधन बनते. त्याचप्रमाणे झकातचे उदाहरण आहे. झकात म्हणजे दान धर्म. दान धर्म केल्यानंतर संपत्तीत वाढ होते आणि गरिबांना लाभ मिळतो आणि झकात दान धर्म करणाऱ्याला कंजूसपणापासून वाचवते. उपवास ही उपासना आत्म्याचे रक्षण आणि कुकर्मापासून वाचण्याचे साधन आहे.
त्याचप्रमाणे हज यात्रा या उपासनेत बरकतचा अर्थ असा होतो की हज यात्रा करणारा अशा स्थितीत आपल्या घरी परततो की तो कुकर्मापासून मुक्त होतो, जणू काही त्याच्या आईने त्याला आजच जन्म दिला आहे. बरकतचा अर्थ एक हा आहे की ज्ञानप्राप्ती आणि अल्लाहच्या नामस्मरण करणे. आणि ज्ञानमध्ये बरकत समृद्धी याप्रमाणे आहे की ज्ञानी माणूस या जगात आणि परलोकात उच्च दर्जाने यशस्वी होतो. पालनकर्ता पवित्र कुरानमध्ये म्हणतो, अऊदु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम, यरफइल्लाहु अल्लज़ीना आमनू मिनकुम वल्लज़ीना ऊतुल इल्म दरजात वल्लाहु बिमा तअमलून खबीर. ज्याचा अर्थ असा आहे की तुम्हापैकी जे लोक श्रद्धावंत आहेत आणि ज्यांना ज्ञान प्रदान केले गेले आहे, अल्लाह त्यांना उच्च दर्जे प्रदान करील आणि जे काही तुम्ही करता अल्लाहला त्याची खबर आहे. पालनकर्ता सर्व शक्तिमानाने उदरनिर्वाहामध्ये बरकत समृद्धी ठेवली आहेत आणि त्याच्या प्राप्तीचे विविध साधनं देखील प्रदान केले आहेत. उदरनिर्वाहामध्ये बरकत समृद्धीसाठी सर्वश्रेष्ठ साधन एक पालनकर्त्यावर खरी श्रद्धा आणि पालनकर्त्याची जाण ठेवून जीवन व्यतीत करणे होय. पालनकर्ता पवित्र कुरानमध्ये म्हणतो, ज्याचा अर्थ असा आहे की जर वस्त्यातील लोकांनी श्रद्धा ठेवली असती व त्यांनी ईशपरायणतेचे वर्तन अंगीकारले असते तर आम्ही त्यांच्यावर आकाश व पृथ्वीतील समृद्धीचे दारे उघडली असती, पण त्यांनी तर हे खोटे ठरविले, म्हणून आम्ही त्यांच्या त्या वाईट कमाईच्या हिशेबात त्यांना धरले जी ते गोळा करीत होते. उदरनिर्वाहात बरकत म्हणजे समृद्धीचे साधन. पालनकर्त्याने ठरवलेल्या मर्यादांचे पालन करणे आणि आपल्या कर्तव्याचे पालन करणे होय आणि पालनकर्त्याच्या या जमिनीवर त्याच्या आदेशानुसार जगणे होय. जसे की पालनकर्ता पवित्र कुरानमध्ये म्हणतो, ज्याचा अर्थ असा आहे की किती छान झाले असते जर यांनी तौरात व इंजील आणि त्या दुसऱ्या ग्रंथांना रूढ केले असते जे यांच्या पालनकर्त्याकडून यांच्याजवळ पाठविले गेले होते. असे केले असते तर यांच्यासाठी वरून अन्नवृष्टी झाली असती व खालून जमिनीतून अमाप भेटले असते. जरी त्यांच्यात काही जण सरळ मार्गीसुद्धा आहेत, परंतु त्यांच्यातील बहुसंख्य अत्यंत दुराचारी आहेत. त्याचप्रमाणे उदरनिर्वाहामध्ये बरकत समृद्धीच्या साधनात हे पण सामील आहे की लोकांसोबत वावरताना नैतिकतेने वागणे, शेजारी धर्म पाळणे. हजरत आयशा रदियल्लाहु ताला अन्हा कथन करतात की प्रेषित मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम म्हणाले, लोकांची सहाय्यता करणे, शेजार धर्म पाळणे आणि लोकांबरोबर नैतिकतेने वागणे हे सर्व सत्कर्मे देशाची समृद्धीत आणि लोकांच्या वयात वाढ होण्याचे साधन आहे. उदरनिर्वाहात बरकत म्हणजे समृद्धीचे एक साधन. खरेदी विक्रीत सत्यता, अनामत हे सद्गुण असणे गरजेचे आहे. जसे की हकीम बिन हिजाम रदियल्लाहु ताला अन्हु कथन करतात की प्रेषित मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम म्हणतात, खरेदी व विक्री करणाऱ्यांना तोपर्यंत अधिकार आहे जोपर्यंत ते एक दुसऱ्यापासून दूर होत नाही. जर त्यांनी आपल्या धंद्यात सत्यता बाळगून व्यवहार केला आणि आपल्या विक्रीच्या सामग्रीतील गुण दोष स्पष्टपणे सांगितले तर त्यांच्या खरेदी विक्री समृद्धी बरकत होईल. परंतु जर का खरेदी विक्रीच्या सामग्रीतील असलेले दोष लपवले असतील किंवा खोटे बोलले असतील तर त्यांना लाभणारी बरकत समृद्धी प्राप्त होत नाही. पालनकर्त्याशी प्रार्थना आहे की आम्हा सर्व मानवांना सत्कर्म करण्याची आणि कुकर्मापासून स्वतःला वाचवण्याची सुबुद्धी दे. तसेच पालनकर्त्याकडून आम्हाला मिळालेल्या सर्व प्रकारच्या सामग्रीमध्ये खूप बरकत समृद्धी लाभो.